नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आज आपण पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका घेऊन आलो आहे. आणि आज मित्रांनो आपण जळगाव पोलीस भरती 2024 ची प्रश्नपत्रिका घेऊन आलोय. मित्रांनो, आपण बघत आहात, आपण महाराष्ट्रामध्ये 2024 या वर्षी म्हणजे या वर्षीमध्ये पोलीस भरतीच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ज्या परीक्षा होत आहेत त्या परीक्षेतल्या सामान्यांचे प्रश्न, त्याचं उत्तर आणि त्याचं अचूक विश्लेषण बघत आहोत. मित्रांनो, पाठीमागे सांगितल्याप्रमाणे सामान्यांचे जे काही प्रश्न रिपीट होत आहे, ज्यांचा मुंबईचा पेपर बाकी आहे, ज्यांचा पुण्याचा पेपर बाकी आहे, त्यांच्यासाठी हे आपलं सामान्यांच्या प्रश्नाचं उत्तर आणि विश्लेषण तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. तर चला मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालता थेट आपण हात घालूया. आजचा आपला पेपर आहे जळगाव पोलीस भरती 2024. कुठला आहे? जळगाव पोलीस भरती 2024. आणि आपल्या मित्रांनो, प्रश्न सामान्यांचे उत्तर आणि अचूक विश्लेषण बघायचंय. चला, पहिला प्रश्न मित्रांनो आपल्याला, सन 2022 चा फुटबॉल वर्ल्ड कप टिंब या देशाने जिंकलाय. फुटबॉल नंबर 1 ब्राझील, नंबर 2 फ्रान्स, नंबर 3 अर्जेंटिना, नंबर 4 पोर्तुगाल. 4 पर्याय मित्रांनो. या प्रश्नाचा अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 अर्जेंटिना. अर्जेंटिना या देशाने 2022 चा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. आता वर्ल्ड कप संदर्भातल्या काही संक्षिप्त स्वरूपातली डिटेल बघूया. नंबर 1, वर्ल्ड कप जो आहे, वर्ल्ड कप आहे फुटबॉलचा, ती आयोजित करणारी संस्था कुठली आहे मित्रांनो? त्या संस्थेचं नाव आहे फिफा. काय नाव आहे? फिफा. फिफा म्हणजे काय? फिफा म्हणजे फेडरेशन इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन. फेडरेशन इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन हे फुटबॉल वर्ल्ड कप आयोजित करणारी संस्था आहे. जसं आपली क्रिकेटची कुठली इंटरनॅशनल पातळी होती ICICI, तशी कुठली मित्रांनो, सॉरी, क्रिकेटची कुठली ICCI ना, तशी फुटबॉलची फिफा, फेडरेशन इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन. एक, याचं जे मुख्यालय मित्रांनो, याचं मुख्यालय हे स्वित्झर्लंड मध्ये. कुठे? स्वित्झर्लंड मध्ये ज्युरिक नावाचं शहर आहे. या ज्युरिक शहरामध्ये फुटबॉलचं काय त्या ठिकाणी ऑर्गनायझेशन आहे. 2, हे जे फुटबॉल ऑर्गनायझेशन मित्रांनो 1904 मध्ये स्थापन करण्यात आलं पॅरिसमध्ये. कधी स्थापन केलं? 1904 ला. 3, फुटबॉलचा जो वर्ल्ड कप मित्रांनो, तो क्रिकेट प्रमाणे दर 4 वर्षांतर आयोजित केला जात असतो. किती वर्षांतर? 4 वर्षांतर. आणि मित्रांनो, 2022 चा जो वर्ल्ड कप जिंकलेला आहे फुटबॉलचा अर्जेंटिनाने, त्यावेळेस अर्जेंटिना या देशाचा कॅप्टन होता त्या ठिकाणी मेस्सी. आपण त्याला लिओन मेस्सी असं सुद्धा म्हणतो. या मेस्सीने अर्जेंटिनाला त्या ठिकाणी फुटबॉलचा वर्ल्ड कप जिंकून दिलेला आहे. आणि या फुटबॉलच्या हिस्ट्रीमध्ये अर्जेंटिनाने 3 वेळेस फुटबॉलचा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. किती जिंकलेला? 3 वेळेस. आणि सर्वात जास्त फुटबॉलचा वर्ल्ड कप मिळवण्याचा जो मान आहे तो ब्राझील या देशाला मित्रांनो. ब्राझीलने 5 वेळेस फुटबॉलचा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. किती वेळेस जिंकलेला आहे? 5 वेळेस. लक्षामध्ये. आणि फुटबॉलमध्ये टोटल किती खेळाडू असतात मित्रांनो? एका टीम मध्ये 11 खेळाडू असतात. क्रिकेट प्रमाणे किती खेळाडू असतात? 11. ओके. आणि या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, फुटबॉलमध्ये फक्त पायाचा वापर करत असतो. हाताचा वापर करायचा अधिकार फक्त आणि फक्त गोलकीपरला असतो, जो गोल अडवण्याचा प्रयत्न करत असतो. साधी गोष्ट आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, फुटबॉलमध्ये ज्याचे सगळ्यात जास्त गोल होतील तो जो संघ आहे किंवा ती जी टीम आहे ती विजयी ठरत असते. ओके. तर मित्रांनो, अशा प्रकारे या फुटबॉल वर्ल्ड कपचा 2022 चा विजेता कुठला? अर्जेंटिना. आलं लक्षामध्ये. दुसरा प्रश्न, भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून टिंब यांना ओळखले जाते. भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? 4 ऑप्शन. 1 वर्गीस कुरियन, 2 डॉक्टर MS स्वामीनाथन, नंबर 3 सुधा मूर्ती आणि नंबर 4 रतन टाटा. मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी मित्र आहे, सर्वांना या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे. या प्रश्नाचा अचूक पर्याय क्रमांक 2 डॉक्टर MS स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे काय जनक आहे. लक्षामध्ये. मग आता याच्या संदर्भात थोडक्यात बघूया. जागतिक पातळीवरती हरित क्रांती आणण्याचं जे श्रेय आहे ते कोणाला दिलं जातं? ते दिलं जातं मित्रांनो नॉर्मन बोरलॉग यांना. लक्षामध्ये. हरित क्रांतीचे जनक कोण आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती? तर ते नॉर्मन बोरलॉग. ते कुठल्या देशाचे? ते आहे USA चे, म्हणजे अमेरिकेचे. 2, नंबर 3, त्यांनी काय केलेलं आहे? मेक्सिको या देशामधून अधिक उत्पादन देणाऱ्या गहू आणि तांदळाच्या जाती शोधून काढल्या. गहू आणि तांदळाच्या अशा जाती शोधून काढल्या ज्या कमी जागेमध्ये जास्त भरघोस उत्पादन देऊ शकतात. आणि मग जागतिक पातळीवरती 1950 मध्ये 60 च्या दरम्यान
त्या ठिकाणी ज्या संख्येने लोकसंख्या वाढत होती त्या संख्येने मात्र मित्रांनो अन्नधान्याचं उत्पादन वाढत नव्हतं, भूकबळीचा प्रॉब्लेम वाढत होता. म्हणून 1960च्या दरम्यान नॉर्मन बोरलॉग यांनी गहू आणि तांदूळ यांचं अधिक उत्पादन देणाऱ्या जाती शोधून काढल्या. त्याच्यामुळे उत्पादनामध्ये प्रचंड वाढ झाली. त्याच्यामुळे नॉर्मन बोरलॉग यांना आपण काय समजतो, वैश्विक पातळीवरती हरित क्रांतीचे जनक समजतो. ओके. आणि याच कार्याबद्दल नॉर्मन बोरलॉग यांना 1970 मध्ये त्या ठिकाणी मित्रांनो शांती क्षेत्रातला नोबेल सुद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. कोणाला? नॉर्मन बोरलॉग यांना. आणि भारतीय हरित क्रांतीचे जे डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन आहे, तर यांनी सुद्धा 1960च्या दरम्यान म्हणजे 60 आणि 65च्या दरम्यान मध्ये या ठिकाणी बघा उत्तराखंड राज्य जे आहे, कुठलं? उत्तराखंड राज्य आता सध्याचं, तिथे पंतनगर नावाचा जिल्हा आहे. कुठला? पंतनगर. उत्तराखंड मधल्या पंतनगर भागामध्ये सगळ्यात पहिले हरित क्रांतीचा प्रयोग करण्यात आला. मेक्सिको देशातून गव्हाच्या, तांदळाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या जाती आणण्यात आला आणि त्याच्यामुळे भारतामध्ये गव्हाच्या आणि तांदळाच्या उत्पादनामध्ये विक्रमी वाढ झाली आणि सगळ्यात जास्त जो यशस्वी प्रयोग ठरला तो पंजाब राज्यामध्ये ठरला. कारण पंजाब राज्याची जी जमीन आहे ती मैदानी भाग आहे आणि 5 नद्यांनी वाहून आलेला गाळाचा मैदान प्रदेश आहे. पाण्याची कुठलीही कमतरता नाहीये. त्याच्यामुळे भरघोस उत्पादन पंजाब राज्यामध्ये झालेलं आहे. आलं लक्षामध्ये? आणि या डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांचं आताच मित्रांनो मागच्या वर्षी 2023 मध्ये निधन सुद्धा झालेलं आहे. आलं लक्षामध्ये? या पद्धतीने. तर लक्षात ठेवायचं डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन काय? अचूक उत्तर आहे हरित क्रांतीच्या संदर्भातलं. आलं लक्षामध्ये? हरित क्रांती कशा संदर्भात आहे? अन्नधान्याच्या उत्पन्नाच्या वाढीच्या संदर्भात आहे आणि महत्वाचं कुठल्या पिकाच्या संदर्भात? तर गहू आणि तांदळाच्या संदर्भात. आलं लक्षामध्ये? आता आपण पहिले काय म्हणतो की पूर्वी आपल्याकडे गावरान खाण्यासाठी होतं गहू तांदूळ, आता आपण हायब्रिड शब्द वापरतो. तर ते जे हायब्रिड जे संकरित वाण आहे ते याच हरित क्रांतीने दिलेले, म्हणजे कमी जागेमध्ये जास्त उत्पादन. आलं लक्षामध्ये? ओके. चला पुढचा प्रश्न आहे तिसरा. 2024च्या लोकसभा निवडणूक आत्ताची 2024च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला टिंबटिंब जागा मिळाल्या. मग मित्रांनो बघा 3 पर्याय दिलेले आपल्या समोर. नंबर 1चा पर्याय 140 जागा मिळाल्या, नंबर 2चा पर्याय 303 जागा मिळाल्या, तिसरा पर्याय मित्रांनो त्या ठिकाणी 253 जागा मिळाल्या आणि चौथा जो पर्याय त्या चौथा पर्याय मध्ये सांगितलेले या ठिकाणी किती जागा मिळाल्या त्यांना? 240 जागा मिळाल्या. किती मिळाल्या? 240. ठीक आहे. मग आता मित्रांनो या प्रश्नाचं अचूक पर्याय पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 4 भारतीय जनता पक्षाला 240 जागा मिळाल्या. किती मिळाल्या? 240. जो इलेक्शनच्या पूर्वी भारतीय जनता पक्षाचा जो नारा चालू होता 400 पार 400 पार, 400 पार का 300 सुद्धा पार नाही होऊ शकले आणि ते कोणी नाही करू दिले? जनतेमुळे. लोकशाहीमध्ये ही जनतेची शक्ती असते, ताकद असते की कोणाला किती जागा द्यायच्या, राजाच्या खुर्चीवर कोणाला बसवायचं ही ठरणारी कोण असते? जनता. आलं लक्षामध्ये? मग जागा किती मिळाल्या? 240 जागा. ओके. पुढे आता सध्याची जी 2024 ची लोकसभा ही कितवी लोकसभा मित्रांनो? 18वी लोकसभा आहे. कितवी? 18वी. आता याच्यातल्या काय गोष्टी लक्षात ठेवायच्या जे पेपरला विचारण्याची शक्यता असू शकते ते विचारतात की आता 18व्या लोकसभेमध्ये एकूण किती महिला सदस्य निवडून गेला? तर लक्षात ठेवायचं 74 महिला या 18व्या लोकसभेत निवडून आलेल्या खासदार. किती? 74 महिला. सर्वात जास्त महिला कोणत्या राज्याच्या आहेत? तर बंगाल राज्याच्या आहे. पश्चिम बंगालमधून 11 महिला आल्या. किती? 11. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातून 7 महिला खासदार लोकसभेत निवडून गेल्या. किती महिला निवडून गेल्या? 7 महिला खासदार महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून गेलेला आहे. उदाहरणार्थ उत्तर मध्य मुंबईमधून वर्षा गायकवाड काँग्रेसच्या, सोलापूरमधून प्रणिती शिंदे काँग्रेसच्या, बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटांच्या सुप्रिया सुळे आहेत, चंद्रपूरमधून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आहेत, जळगाव मधून भारतीय जनता पक्षाच्या त्या ठिकाणी स्मिता वाघ आहेत, नंबर 6व्या क्रमांकावर रावेरच्या भारतीय जनता पक्षाच्या रक्षा खडसे आहेत आणि 7व्या ज्या खासदार आहेत त्या आहेत मित्रांनो आपल्या आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जे 7वे खासदार आहे ते आहेत धुळे जिल्ह्याच्या शोभा बच्चाव काँग्रेसच्या. अशा 7 महिला खासदार महाराष्ट्रातून 18व्या लोकसभेवरती निवडून गेलेल्या आहेत. देशातून 74 आहेत आणि सर्वात जास्त महिला पश्चिम बंगालच्या 11 महिला आहेत. ओके. सध्याची लोकसभा किती? आपली 18वी लोकसभा. चला पुढचा प्रश्न घेऊया. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील चले जाव ही चळवळ कोणी सुरू केली? आपल्याला माहिती आहे मित्रांनो भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील शेवटचा निर्णायक टप्पा म्हणजे 1942चं चले जाव आंदोलन.
मग ते चले जाव आंदोलन सुरू करण्यामध्ये कोणी सुरू केले असं विचारलेले 4 पर्याय आपल्याकडे. नंबर 1 महात्मा गांधी, नंबर 2 पंडित नेहरू, नंबर 3 भगतसिंग आणि नंबर 4 सुभाषचंद्र बोस. 4 पर्याय मित्रांनो. या 4 पर्यायापैकी अचूक उत्तर, अचूक पर्याय, पर्याय क्रमांक 1 महात्मा गांधी. कुठलं? महात्मा गांधी. तर महात्मा गांधींनी चले जाव ही चळवळ सुरू केलेली आहे. चले जाव चळवळीला वेगवेगळे सुद्धा नाव आहेत, जसं छोडो भारत म्हणतात, चले जाव काय म्हणतात, छोडो भारत सुद्धा असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. मग आता याच्या संदर्भात काय लक्षात ठेवायचं? नंबर 1 मुंबईमध्ये, मुंबई शहरामध्ये गवालियर टँक नावाचं मैदान आहे. कुठलं मैदान आहे? गवालियर टँक मैदान. याच गवालियर टँक मैदानाला आता आपण काय म्हणतो? आझाद मैदान. मुंबईमध्ये अधिवेशन सुरू असताना अनेक राजकीय पक्षाचे, संघटनेचे जे पदाधिकारी ते मोर्चे काढतात, उपोषण करतात, ते कुठे करतात? आझाद मैदान. आणि तेच आझाद मैदान म्हणजे त्या काळातलं कुठले? गवालियर टँक मैदान. ठीक आहे. आणि या गवालियर टँक मैदानावरती काँग्रेसचं अधिवेशन भरलं 1942 मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये 8 ऑगस्टला. आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ते होते मौलाना आझाद. अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? मौलाना आझाद. आणि या मौलाना आझाद, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचं जे अधिवेशन झालं, याच अधिवेशनामध्ये चले जावचा ठराव पास करण्यात आला. मात्र आणि 9 तारखेपासून म्हणजे 9 ऑगस्ट पासून हे आंदोलन सुरू होणार होतं, ही चळवळ सुरू होणार होती. मात्र 9 ऑगस्टची तारीख आल्याच दिवशी पहाटे पहाटे ब्रिटिशांनी काँग्रेसमधले जे महत्वाचे अधिकारी होते, महत्वाचे जे पुढाकारी होते, जसं पंडित नेहरू असतील, महात्मा गांधी यांना पकडलं आणि त्यांना जेलमध्ये टाकलं. काही जणांना, जसं महात्मा गांधीला पुण्याच्या आगा खान पॅलेसमध्ये ठेवलं, पंडित नेहरूंना, वल्लभभाई पटेलला अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये ठेवण्यात आलं. आणि 1942च्या चले जाव आंदोलनाला राजकीय नेतृत्व कुठलंही नव्हतं. जनतेने स्वयंस्फूर्तीने केलेला उठाव म्हणजेच 1942चा चले जावचा उठाव. ठीक आहे. आणि याच उठावामध्ये महात्मा गांधीने प्रसिद्ध मंत्र दिला, डू ऑर डाय, किंवा करा म्हणजे करा किंवा मरा. महात्मा गांधी कुठला मंत्र दिले मित्रांनो? करा किंवा मरा, डू किंवा डाय. ओके. हा मंत्र महात्मा गांधींनी चले जाव चळवळीचा दिलेला आहे. लक्षामध्ये काय काय बघितलं आपण? सुरू कोणी केली? महात्मा गांधींनी. कधीची? 1942 ची. कुठली आहे? चले जाव. कधी झालं? मुंबईमध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं मौलाना आझादच्या अध्यक्षतेखाली, आणि त्यांनी चले जावचा ठराव पास केला. आणि 9 ऑगस्ट हा ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून पाळला जात असतो त्याच्यामुळे. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. महात्मा गांधी करा किंवा मरा मंत्राचा दिलेला आहे. ओके. चला मित्रांनो, आता पुढचा प्रश्न बघूया आपण या संदर्भातला. बघा, टिंब हे ग्रामपंचायतीचे सचिव असतात. कोण असतं? 1 तलाठी, नंबर 2 कोतवाल, नंबर 3 ग्रामसेवक, नंबर 4 सरपंच. मग हे ग्रामपंचायतचे सचिव कोण असतात? तर ग्रामपंचायतचे सचिव असतात मित्रांनो ग्रामसेवक. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. लक्षामध्ये, कारण की तलाठी आणि कोतवाल हे प्रशासनातले अधिकारी, महसूल प्रशासनातले. आणि सरपंच कोण आहे? ग्रामपंचायतचा राजकीय अध्यक्ष. कोण आहे? राजकीय अध्यक्ष. आपल्याला काय विचारलंय? सचिव. मग सचिव कोण आहे? ग्रामपंचायतचे सचिव कोण असतात मित्रांनो? ग्रामसेवक असतात. कोण असतात? ग्रामसेवक. लक्षामध्ये. चला पुढे 6वा प्रश्न आहे आपल्याला. टिंब हे भारतीय वंशाचे व्यक्ती ब्रिटनचे पंतप्रधान होते. टिंब हे भारतीय वंशाचे व्यक्ती ब्रिटनचे पंतप्रधान होते. नंबर 1 कमला हॅरिस, नंबर 2 ऋषी सुनक, नंबर 3 महेंद्र चौधरी आणि नंबर 4 भारत जगदेव. या प्रश्नाचा सुद्धा मित्रांनो अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऋषी सुनक. कोण आहे? ऋषी सुनक. आता ऋषी सुनक हे मूळ कुठले? हे भारतीय वंशाचे. भारताचे नागरिक आहेत का? नाही. नागरिक कुठले? ते अमेरिकेचे. लक्षामध्ये. आणि बघा, ऑक्टोबर 2022 ते आता जुलै 2024 म्हणजे जवळपास ते पावणे 2 वर्ष ब्रिटनचे पंतप्रधान राहिलेले आहेत. लक्षामध्ये. कधी? ऑक्टोबर 2022 ते जुलै 2024 पर्यंत काय होते? ते ब्रिटनचे पंतप्रधान होते. आता झालेल्या ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्सच्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला, त्यांच्या पक्षाचा पराभव झाला. त्याच्यामुळे सध्या ऋषी सुनक हे ब्रिटनमध्ये विरोधी पक्ष नेते. सध्या कोण आहे? विरोधी पक्ष नेते. लक्षामध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचे आहे. आणि त्यांच्या ज्या पत्नी आहे, या पत्नी म्हणजे त्यांची जी बायको आहे
ऋषी सुनक यांची भारतातले प्रसिद्ध जे सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिस, या इन्फोसिस कंपनीचे जे चेअरमन आहे, जे मालक आहे, एन नारायण मूर्ती. कोण आहे? एन नारायण मूर्ती. एन नारायण मूर्ती यांची अक्षता मूर्ती नावाची जी मुलगी आहे, त्या अक्षता मूर्ती या ऋषी सुनक यांच्या पत्नी आहेत किंवा बायको आहेत. आणि त्यांची आई म्हणजे सुधा मूर्ती, लक्षामध्ये सुधा मूर्ती आणि एन नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती या ऋषी सुनक यांच्या पत्नी आहे. लक्षामध्ये ते लक्षात ठेवायचं. ऑक्टोबर 22 ते 24 दरम्यान ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान होते. ठीक आहे, पुढचं घेऊया. टिंबटिंबला पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणजे ऊतीचे ऊर्जा स्त्रोत म्हणतात. सायन्स संदर्भाचा प्रश्न आहे. 4 पर्याय. नंबर 1 डीएनए, नंबर 2 न्यूक्लियस, नंबर 3 लायसोसोम, नंबर 4 मायटोकॉन्ड्रिया. 4 ऑप्शन दिले मित्रांनो. या प्रश्नाचं अचूक पर्याय पर्याय क्रमांक 4 मायटोकॉन्ड्रिया याला पॉवर ऑफ हाऊस सेल म्हणतात. म्हणजे काय? सर्वात जास्त ऊती निर्माण करण्याचं काम हे कुठे केलं जातं? मायटोकॉन्ड्रिया मार्फत केलं जातं. त्याच्यामुळे त्याला पॉवर हाऊस ऑफ सेल असं म्हटलं जातं. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊया. नोबेल पारितोषिक मिळणारे पहिले भारतीय कोण? 1 रवींद्रनाथ टागोर, 2 अमर्त्य सेन, नंबर 3 हरगोविंद खुराना आणि नंबर 4 सी.व्ही. रमन. या 4 पर्यायापैकी मित्रांनो अचूक पर्याय पर्याय क्रमांक 1 रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पारितोषिक मिळणारी पहिली भारतीय व्यक्ती. मग कधी मिळालं होतं त्यांना मिळालेलं 1913 मध्ये. कधी मिळाला? 1913 मध्ये. कुठल्या बाबतीत मिळालेला आहे? साहित्याच्या बाबतीत मिळालेला आहे. कुठल्या साहित्यासाठी मिळालेला आहे? ते गीतांजली या कादंबरीसाठी मिळालं. कशासाठी मिळालं? गीतांजलीसाठी. हा ते नोबेल पारितोषिक काय असतं? ते स्वीडन या देशाचे किंवा स्वीडिश एक व्यक्ती होती, शास्त्रज्ञ होते, त्यांचं नाव अल्फ्रेड नोबेल. त्याचं नाव काय? अल्फ्रेड नोबेल. या अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावला, ब्लास्टचा. लक्षामध्ये जे आपण डायनामाइट लावतो ना विहीर खोदण्यासाठी, ते डायनामाइटचा शोध लावणारी व्यक्ती कोण आहे? अल्फ्रेड नोबेल. या 1895 मध्ये त्यांचा वसियतनामा म्हणजे त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये ठरलं होतं की त्यांची जी प्रॉपर्टी आहे ही पुरस्काराच्या रूपामध्ये संशोधकांना दिली जावी. आणि मग 1901 पासून, कधीपासून? 1901 पासून नोबेल पारितोषिक प्रदान करण्याची सुरुवात झाली. नोबेल पारितोषिकला स्वीडनची जी राजधानी स्टॉकहोम इथे दरवर्षी दिली जात असतात. कुठे दिली जात असतात? स्टॉकहोम मध्ये दरवर्षी दिली जात असतात, दरवर्षी. ओके. आणि या ठिकाणी मित्रांनो जे नोबेल पुरस्कार दिला जातो तो 6 क्षेत्रामध्ये दिला जातो. किती क्षेत्रामध्ये? 6. त्याच्यामध्ये काय? साहित्य, नंबर 2 आहे शांतता, नंबर 3 आहे त्या ठिकाणी अर्थशास्त्र, नंबर 4 आहे फिजिक्स, नंबर 5 आहे केमिस्ट्री आणि नंबर 6 आहे त्यांच्याकडे मेडिसिन म्हणजे शरीर विज्ञान. असा 6 क्षेत्रामध्ये कुठला पुरस्कार दिला जात असतो? तर त्या ठिकाणी नोबेल पुरस्कार दिला जात असतो. लक्षामध्ये. आणि नोबेल पुरस्कार जे आहे बाकीचे जे 3 पर्याय यांना सुद्धा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. जसं अमर्त्य सेनला कधी मिळालेला? यांना 1998 मध्ये मिळालेला, अर्थशास्त्रामध्ये मिळाला. कधी मिळालेला? 1998 मध्ये अर्थशास्त्रामध्ये अमर्त्य सेनला मिळालेला आहे. हरगोविंद खुरानांना 1968 मध्ये मिळालेला आहे. कधी मिळालेला आहे? 1968 मध्ये. त्यांना कशाबद्दल मिळालेला? शरीर विज्ञान किंवा चिकित्सा किंवा मेडिकल बद्दल मिळालेला. ठीक आहे. आणि सी.व्ही. रमन यांना 1930 मध्ये मिळालेला आहे. त्यांना फिजिक्स बद्दल मिळालेला आहे. कशाबद्दल? फिजिक्स, भौतिक शास्त्राविषयी मिळालेला आहे. त्यांचा सिद्धांत प्रसिद्ध आहे रमन इफेक्ट म्हणून. काय प्रसिद्ध आहे? रमन इफेक्ट. त्यांनी काय केलेलं आहे? प्रकाश संश्लेषणावरती, प्रकाशावरती संशोधन केलेलं आहे, फिजिक्स वरती. आणि त्या संदर्भात त्यांना काय दिलेलं आहे? त्यांना फिजिक्सचा नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. आतापर्यंत भारतीय जवळपास 8 व्यक्तींना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. आणि जागतिक पातळीवर जर विचार केला तर सर्वात कमी वयामध्ये नोबेल पारितोषिक जिंकणारी जी व्यक्ती आहे ती आहे मलाला युसुफजाई. कोण आहे? मलाला युसुफजाई. मलाला युसुफजाई यांना 2014 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले. किती? 2014 मध्ये. तेव्हा त्यांचं वय होतं फक्त 17 वर्ष. किती होतं? 17 वर्ष. आणि त्यांना शांततेच्या क्षेत्रातला नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. आणि भारतीय एक व्यक्ती आहे कैलास सत्यार्थी, डॉक्टर कैलास सत्यार्थी आणि त्या ठिकाणी पाकिस्तानची मलाला युसुफजाई या दोघांना विभागून
शांती क्षेत्रातला 2014 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे? लक्षामध्ये नोबेल पारितोषिकचं वैशिष्ट्य असं आहे, नोबेल पारितोषिकचा पुरस्कार जास्तीत जास्त 3 व्यक्तीमध्ये विभागून दिला जाऊ शकतो. किती व्यक्तीमध्ये? 3. 3 पेक्षा जास्त आहे का? नाही. पण शांतीच्या क्षेत्रातला जर नोबेल असेल तर ते नोबेल पुरस्कार 3 पेक्षा जास्त संघटनेमध्ये विभागून दिलं जाऊ शकतं. व्यक्तीमध्ये म्हणतोय का? नाही, संघटनेमध्ये. आणि नोबेल पारितोषिक जी रक्कम मित्रांनो, नोबेल पारितोषिक मध्ये भारतीय चलनामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये 8,10,00,000 रुपये इतकी रक्कम पुरस्काराच्या रूपात दिली जात असते. किती? 8,10,00,000 रुपये रक्कम दिली जात असते. आणि याचं अजून एक वैशिष्ट्य नोबेल पुरस्काराचं, की नोबेल पुरस्कार हा मरणोत्तर दिला जात नाही. म्हणजे एखादी व्यक्ती आहे, तिने खूप छान काम केलंय मानवीय समाजाच्या विकासासाठी आणि त्याच्या मरणानंतर मात्र पुरस्कार दिला जाणार नाही. पुरस्कार हा फक्त जिवंत व्यक्तींनाच दिला जातो. हा फक्त असं होऊ शकतं की एखाद्या व्यक्तीला पुरस्कार जाहीर केला आणि ती व्यक्ती पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पुरस्कार घेण्याच्या अगोदर जर मृत्युमुखी झाली, त्यानंतर मात्र त्याच्या फॅमिली किंवा संबंधितांना पुरस्कार दिला जाऊ शकतो. आलं लक्षामध्ये? हे आहे आपलं नोबेल पारितोषिकच्या संदर्भात. ठीक आहे, पुढे माजी आता 9 नंबरचा प्रश्न बघूया मित्रांनो. माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर, आता ते काही पोलीस महासंचालक नव्हत्या, पोलीस अधिकारी होत्या. हे चुकून शब्द आलेला आहे. माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर यांनी टिंब हे पुस्तक लिहिले. 4 पर्याय. नंबर 1 मॅडम इन्स्पेक्टर, नंबर 2 मॅडम सर, नंबर 3 मॅडम कमिशनर आणि नंबर 4 मॅडम पोलीस. 4 पर्याय दिले मित्रांनो. या 4 पर्यायापैकी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मॅडम कमिशनर. हे पुस्तक श्रीमती मीरा चड्डा बोरवणकर यांनी लिहिलेलं आहे. मग त्यांच्या मीरा बोरवणकर पोलीस प्रशासनात असताना त्यांना जे आलेले चांगले वाईट अनुभव आहे, या चांगला वाईट अनुभवाचा संग्रह म्हणजेच मीरा बोरवणकर यांनी लिहिलेलं मॅडम कमिशनर हे पुस्तक आहे. मीरा बोरवणकर बघा या 1981च्या IPS बॅचच्या आहे. कधीच्या आहे? 1981च्या IPS बॅचच्या. आणि महाराष्ट्र तुरुंगाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे. कोणी? त्या ठिकाणी श्रीमती मीरा बोरवणकर यांनी. त्यांना सुपर कॉप असं सुद्धा त्यांना म्हटलं जात असतं. लक्षामध्ये? तर काय बघितलं? पुस्तक कोणाचं? मॅडम कमिशनर श्रीमती मीरा बोरवणकर यांचे. नंबर 2 त्या 1981च्या IPS बॅचच्या अधिकारी आहेत. आणि नंबर 3 यापूर्वी महाराष्ट्राच्या तुरुंगाच्या अतिरिक्त संचालक म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे. ओके, तर हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. आता मित्रांनो याच्या पुढचा प्रश्न बघूया. चला, 10 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ जळगाव जिल्ह्यात नाही? आता प्रश्नपत्रिका जर जळगावची असणार तर जळगावची डिटेल विचारलं जाणार आहे. 4 पर्याय दिले. 1 पद्मालय, नंबर 2 पाल, नंबर 3 पाटणादरी, नंबर 4 अजिंठा लेणी. या 4 पर्यायापैकी कुठलं पर्यटन स्थळ जळगाव जिल्ह्यात नाही असा प्रश्न आहे. अचूक पर्याय मित्रांनो अजिंठा लेणी. आणि उर्वरित जे तिन्हीचे तिन्ही जळगाव जिल्ह्यातच आहे. अजिंठा लेणी कुठे? अजिंठा लेणी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. कुठे? छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये अजिंठा लेणी आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अजिंठा लेणी. ओके, आता मित्रांनो लक्षात ठेवायचं काय, अजिंठा लेणीला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला 1983 मध्ये. वर्ल्ड हेरिटेज साईट कुठली? अजिंठा लेणी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 2 वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. एक एलोरा लेणी आणि दुसरी अजिंठा लेणी. ओके, आणि वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा देणारी संस्था कुठली असते तर युनेस्को. कुठली असते? युनेस्को. लक्षामध्ये? युनेस्कोचं मुख्यालय कुठे? पॅरिस मध्ये. कुठे? पॅरिस मध्ये. त्याला काय म्हणतो? वर्ल्ड हेरिटेज साईट. काय म्हणतो? वर्ल्ड हेरिटेज साईट. सध्या भारतामध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट किती आहे? 44 आहे. किती आहे? 44. ओके, चला. आणि त्यात महाराष्ट्रातलं विशेष करून मराठवाड्यामधलं छत्रपती संभाजीनगर मध्ये 2 आहे. एक वेरूळ लेणी आणि दुसरी अजिंठा लेणी. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. जळगाव येथून टिंब या ठिकाणी विमान सेवा नाही. काय विचारला प्रश्न? जळगाव येथून टिंब या ठिकाणी विमान सेवा नाही. म्हणजे जळगाव मधून विमान कुठे जात नाही. एक तर गोष्ट स्पष्ट आहे की जळगाव मध्ये जे एअरपोर्ट आहे ते डोमेस्टिक आहे, इंटरनॅशनल तर नाहीये. मग कुठे जात नाही? गोवा, नंबर 2 हैदराबाद, नंबर 3 नागपूर आणि नंबर 4 मुंबई. 4 पर्याय दिलेले मित्रांनो.
या 4 पर्यायापैकी जळगावमधून कुठे त्या ठिकाणी विमान सेवा नाही असा त्या प्रकारचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं अचूक जे पर्याय मित्रांनो ते पर्याय क्रमांक आहे 3. कुठलं? 3. नागपूर या ठिकाणी जळगाववरून विमानाचं उड्डाण होत नाही. आणि जळगाव मधलं हे जे एअरपोर्ट आहे कुठे? तर कुसुंबे नावाचं गाव आहे. कुठलं? कुसुंबे. तर कुसुंबे या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातलं एअरपोर्ट आहे, विमानतळ आहे, हवाई अड्डा आहे. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. दहशतवाद विरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते? थोडा मोठा प्रश्न आहे, पुन्हा जरी रिपीट घेऊ. दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते? 4 पर्याय मित्रांनो. नंबर 1 सीआयडी, नंबर 2 सीबीआय, नंबर 3 फोर्स 1, नंबर 4 MIA. लक्षामध्ये. तर या 4 पर्यायापैकी अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 फोर्स 1 हे महाराष्ट्रात दहशतवाद विरोधी विशेष कृती पथक म्हणून काम करत. ओके, चला. फोर्स 1 ची स्थापना कधी झाली बघा. तर मुंबईवरती आपला 2008 मध्ये जो 26/11चा जो हल्ला झाला अजमल कसाब आणि त्याच्या सोबतच्या अतिरेक्यांनी केला, ते हल्ला केल्यानंतर त्याच्यामध्ये आपले अनेक जवान, अनेक पोलीस, अनेक नागरिक शहीद झाले, मृत्युमुखी पडले. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आणि विशेष भारतामध्ये दहशतविरुद्ध काम करण्यासाठी काही आपल्या कमतरता त्या उघडकीस आल्या किंवा लक्षात आल्या. त्याच्यामुळे दहशतवादाचा सक्षमपणे मुकाबला करण्यासाठी 2010 मध्ये, कधी? 2010 मध्ये मित्रांनो, 2010 मध्ये फोर्स 1 ही महाराष्ट्राच्या मुंबई पोलीसच्या अखत्यारीमध्ये दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा स्थापन करण्यात आली. मग मुंबईचं जे मुंबई पोलीस आहे त्या मुंबई पोलीसमध्येच किंवा मुंबई पोलीसचाच एक भाग म्हणून दहशतवाद विरुद्ध काम करण्यासाठी फोर्स 1 यंत्रणा स्थापन करण्यात आली. कधी? 2010 मध्ये. लक्षामध्ये. आणि सध्याचा या फोर्स 1 चं मुख्यालय कुठे? मुंबईमध्येच आहे. फोर्स 1 चं मुख्यालय कुठे? मुंबईमध्येच आहे. आणि याचे जे एडीजीपी आहे, कोण आहे? एडीजीपी. एडीजीपी म्हणजे काय? एडीजीपी म्हणजे असिस्टंट डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, म्हणजे अतिरिक्त पोलीस महासंचालक आहे फोर्स 1 चे. तर ते कोण आहेत? तर ते आहे मित्रांनो श्रीकृष्ण प्रकाश. लक्षामध्ये. श्रीकृष्ण प्रकाश हे फोर्स 1 चे काय? एडीजीपी आहेत, ऍडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, म्हणजे अतिरिक्त पोलीस महासंचालक कशाचे? फोर्स 1 चे. लक्षामध्ये. फोर्स 1 26/11चा जो अटॅक झाला त्याच्या पार्श्वभूमीवरती 2010 मध्ये स्थापन करण्यात आली. मुंबई पोलीसचाच एक भाग आहे, मात्र ती दहशतवाद विरुद्ध काम करते. आणि सध्याचे प्रमुख जे आहेत ते श्रीकृष्ण प्रकाश आहेत. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. 27 क्रमांकाचा महाराष्ट्र पोलिसांचा रेझिडेंट डे हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो? बघा मित्रांनो, पोलीस प्रशासनासंदर्भात ते बरेच काही प्रश्न विचारलेले, म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपला जीएस चा हिस्ट्री, जिओग्राफी, कॉन्स्टिट्यूशन, पंचायत राज, चालू घडामोडी या वाचण्यासोबतच पोलीस प्रशासनासंदर्भातली सुद्धा माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि त्या संदर्भातले 4 ते 5 प्रश्न जळगावच्या पोलीस भरतीमध्ये आलेले, त्याच्यामुळे या गोष्टीकडे सुद्धा दुर्लक्ष करता कामा नये. ठीक आहे, चला. महाराष्ट्र पोलिसांचा रेझिडेंट डे कोणत्या तारखेला साजरा केला जातो? रेझिडेंट डे म्हणजे स्थापना दिवस. रेझिडेंट म्हणजे काय? स्थापना. ठीक आहे. एक पर्याय 21 ऑक्टोबर, दुसरा 15 ऑगस्ट, तिसरा 12 फेब्रुवारी, चौथा 2 जानेवारी. या 4 पर्यायापैकी महाराष्ट्राचा रेझिडेंट डे कुठला आहे? तर महाराष्ट्राचा रेझिडेंट डे मित्रांनो 2 जानेवारी. किती पर्याय? 2 जानेवारी. 2 जानेवारी काय? तर 2 जानेवारी 1961 ला, 2 जानेवारी 1961 ला महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झालेली आहे. आणि त्या काळाचे भारताचे जे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. 2 जानेवारी 1961 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिसाला पोलीस ध्वज प्रदान केला. काय प्रदान केलाय? पोलीस ध्वज प्रदान केलेला आहे. या पोलीस ध्वज कुठला आहे मित्रांनो? हा गडद निळ्या कलरचा आहे. कुठला? गडद निळ्या रंगाचा आहे. आणि त्याच्यावर ते पंजाचं निशाण आहे, हाताचा असं निशाण आहे. आणि या हाताचं जे निशाण आहे याला त्या ठिकाणी कशाचं प्रतीक येते? अभय दर्शक. कशाचं प्रतीक आहे? अभय दर्शक. म्हणजे अभय, लक्षामध्ये अभय दर्शक प्रतीक आहे. गडद निळ्या रंगाचा
महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज आहे, त्याच्यावर अभयदर्शक असं हाताचा पंजा आहे. आलं लक्षामध्ये. आणि 2 जानेवारी 1961 ला पंडितजींनी ध्वज प्रदान केला, तो आपला महाराष्ट्राचा रेझिंग डे आहे. ओके. आणि त्याचसोबत मित्रांनो, या ठिकाणी आता काही त्याचे साईन लक्षात ठेवायचे, जसं महाराष्ट्र पोलीस दलाचं जे ब्रीदवाक्य आहे ते कुठलं आहे? सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. सज्जनांचं रक्षण, दुर्जनांचा नाश, म्हणजे सदरक्षण आहे आणि खलनिग्रहण आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचं एक मासिक निघतं, कुठलं? दक्षता नावाने. कुठल्या नावाने? दक्षता नावाने. या 2 गोष्टी सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचं बघूया. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे? सध्याचे म्हणजे जुलै 2024 मध्ये. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? नंबर 1 रजनीश सेठ, नंबर 2 सुबोध जयस्वाल, नंबर 3 रश्मी शुक्ला, नंबर 4 मीरा बोरवणकर. या 4 पैकी सध्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहे? तर 4 पर्यायापैकी मित्रांनो अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रश्मी शुक्ला. कोण आहे? रश्मी शुक्ला. तर रश्मी शुक्ला मित्रांनो सध्याच्या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत. या संदर्भात थोडी डिटेल बघूया. नंबर 1 मित्रांनो, या 1988 बॅचच्या IPS अधिकारी. कधीच्या आहे? 1988 बॅचच्या IPS अधिकारी. एक, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक होण्याच्या पूर्वी त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून सुद्धा काम केले. कुठे? पुण्यामध्ये पोलीस आयुक्त म्हणून सुद्धा काम केले. 2, यासोबत महाराष्ट्राचा जो CID विभाग आहे त्याचा सुद्धा त्यांनी प्रमुख म्हणून काम बघितलेलं आहे. आणि सगळ्यात अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे मित्रांनो, या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत. कोण? रश्मी शुक्ला. पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणजेच कोण? तर रश्मी शुक्ला. लक्षामध्ये, रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहे. यापूर्वी त्यांनी पुण्याचं पोलीस आयुक्त म्हणून काम केले. CIDचं सुद्धा त्यांनी काम बघितलेलं आहे. लक्षामध्ये. तर या प्रश्नाचा अचूक पर्याय क्रमांक 3 रश्मी शुक्ला. चला पुढचा प्रश्न घेऊया. जळगाव जिल्ह्यातून टिंबटिंब ही मुख्य पश्चिम वाहिनी नदी वाहते. जळगाव जिल्ह्यातून टिंबटिंब ही मुख्य पश्चिम वाहिनी नदी वाहते. 4 पर्याय. नंबर 1 वाघूर, नंबर 2 तापी, नंबर 3 नर्मदा आणि नंबर 4 हिरवा. आपल्या सर्वांना मित्रांनो, या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय क्रमांक 3 तापी. लक्षामध्ये, तापी ही जी नदी आहे ही जळगाव जिल्ह्यातून वाहणारी मुख्य पश्चिम वाहिनी नदी आहे. लक्षामध्ये. आता ही जी तापी नदी मित्रांनो, ही तापी नदीची याचा उगम कुठं होतो? याचा उगम होतो MP मध्ये, मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशमध्ये कुठं होतो? त्या ठिकाणी बैतूल जिल्ह्यात होतो. कुठं होतो? बैतूल जिल्ह्यात. बैतूल जिल्ह्यात कुठं होतो? मुलताई डोंगर रांगेत होतो. कुठं होतो? मुलताई डोंगर रांगेत होतो. या तापी नदीची जवळपास लांबी किती आहे? टोटलीची लांबी आहे 724 किलोमीटर. किती लांबी आहे? 724 किलोमीटर. या नदीचा शेवट कुठं होतो? या नदीचा शेवट होतो गुजरातमध्ये. गुजरातमध्ये कुठं होतो? सुरतमध्ये होतो. ही नदी कुठे जाते? ही नदी गुजरात मधून, सुरत मधून अरबी समुद्रात जाऊन मिळते. कुठे? अरबी समुद्राला. आणि महाराष्ट्रामध्ये या तापी नदीची लांबी जवळपास त्या ठिकाणी 208 किलोमीटर आहे. किती आहे? 208. लक्षामध्ये. त्याच्यामुळे मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक जे पर्याय आपल्याला अचूक पर्याय आपला पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 2 तापी नदी. लक्षामध्ये. कुठली नदी? आपली तापी नदी. या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे. हे आपल्याला गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. बघा सगळ्यांच्या आवडत्या क्रिकेटवरती प्रश्न आलेला आहे. काय प्रश्न आलेला आहे? बघा प्रश्न आलेला आहे 29 जून 2024 ला, म्हणजे मागच्याच महिन्यात 29 जून 2024 ला झालेल्या भारत दक्षिण आफ्रिका T20 क्रिकेट विश्वकप अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार या खेळाडूला मिळाला. लक्षामध्ये. कशा संदर्भात? क्रिकेट संदर्भात. कुठल्या क्रिकेट? T20 क्रिकेट वर्ल्ड कप. लक्षामध्ये. आणि अंतिम सामन्याविषयी विचारले. आणि काय विचारलं? आपला सामनावीर विचारला, म्हणजे मॅच ऑफ द सिरीज. काय विचारलंय? मॅन ऑफ द सिरीज. तर 4 पर्याय मित्रांनो. नंबर 1 जसप्रीत बुमराह, नंबर 2 रोहित शर्मा, नंबर 3 हार्दिक पांड्या आणि नंबर 4 विराट कोहली. 4 पर्याय मित्रांनो. सगळ्यांना आपल्या क्रिकेट प्रेमी मित्रांना माहिती आहे. या प्रश्नाचा अचूक पर्याय क्रमांक 1 जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराह यांना काय मिळालेलं आहे? त्या ठिकाणी सामनावीर मिळालाय. आणि जसप्रीत बुमराह आपल्याला माहिती आहे काय? त्या ठिकाणी आपला हा बॉलर आहे.
भारताचा काय बॉलर आहे किंवा आपला गेंदबाज आहे किंवा त्या ठिकाणी म्हणजे त्याच्यात महत्वाचं काम करायचं बॉलिंगचं आहे. ठीक आहे. गोलंदाज आहे मराठी भाषेमध्ये, त्याला गोलंदाज म्हणतात. तर या प्रश्नाचा अचूक पर्याय जसप्रीत बुमराह. रोहित शर्मा कोण होता? रोहित शर्मा होता कॅप्टन, म्हणजे कोण होता? कर्णधार. मराठी भाषेत काय होता? कॅप्टन, कर्णधार. उपकॅप्टन कोण होता? हार्दिक पंड्या. उपकर्णधार कोण आहे? उपकर्णधार कोण आहे? हार्दिक पंड्या. विराट कोहलीचं काय विशिष्ट आहे? तर या अंतिम सामन्यामध्ये सामनावीर जो पुरस्कार आहे, हा सॉरी मित्रांनो, सामनावीर पुरस्कार चुकले इथे, इथे चुकले सॉरी. सामनावीरचा पुरस्कार मिळालेला मित्रांनो विराट कोहलीला मिळालेला. सामनावीरचा पुरस्कार कोण मिळाला? विराट कोहलीला. ही चूक झाली, त्याबद्दल क्षमा असावी. सामनावीर म्हणजे माझ्या लक्षात आलं की मॅच ऑफ द सिरीज, तर मॅच ऑफ द सिरीज नाही, तो मॅच ऑफ द मॅन आहे. लागलं मॅन ऑफ द मॅच. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोण मिळाला? विराट कोहलीला मिळाला. कोणाला मिळाला? विराट कोहलीला मिळाला. लक्षामध्ये. आणि विराट कोहलीने जवळपास 74 रन काढले, बॅट्समन आहे म्हणून त्यांना काय मिळालं? मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला अंतिम सामन्याचा. मॅन ऑफ द सिरीज जसप्रीत बुमराह होते. मॅन ऑफ द सिरीज म्हणजे काय त्या ठिकाणी असं सांगू शकतो आपण, मालिकावीर मराठी भाषेमध्ये. मालिकावीर कोण होते? जसप्रीत बुमराह. आणि मॅन ऑफ द मॅच कोण होता? विराट कोहली. सर्वात जास्त 74 रन काढले होते. रोहित शर्मा काय? तो रोहित शर्मा आपला माहिती कॅप्टन होता. आणि जो हार्दिक पंड्या तो आपण म्हणतो ना त्या ठिकाणी उपकर्णधार होता. लक्षामध्ये कोण होता? उपकर्णधार. ठीक आहे. हार्दिक पंड्या. आता ही जी T20 क्रिकेट वर्ल्ड कप आहे मित्रांनो, T20 क्रिकेट वर्ल्ड कपची जी सुरुवात आहे ही झाली 2007 पासून. हे झाली 2007 पासून. आणि पहिला T20 क्रिकेटचा वर्ल्ड कप हा कोण जिंकलेला आहे? भारताने जिंकलाय. कोण जिंकलाय? भारताने. आणि त्याच्यानंतर T20 क्रिकेटचा वर्ल्ड कप हा भारताने आता या वर्षी 2024 जिंकलाय. म्हणजे T20 क्रिकेट वर्ल्ड कप हा त्या ठिकाणी काय झालंय? दोनदा भारताने जिंकलाय. कितीदा? दोनदा. आणि T20 क्रिकेट वर्ल्ड कप हा दर 2 वर्षांनी येत असतो. किती वर्षानंतर? दर 2 वर्षानंतर. आलं लक्षामध्ये. तर इथं थोडी मिस्टेक झाली. उत्तर काय असणार मित्रांनो? विराट कोहली. जर आपल्याला विचारलं मॅन ऑफ द मॅच, विराट कोहली. मॅन ऑफ द सिरीज विचारली तर जसप्रीत बुमराह, बॉलर आहे आपला. कॅप्टन कोण होता? रोहित शर्मा. आणि सब कॅप्टन का डेप्युटी कॅप्टन कोण होता? हार्दिक पंड्या. सगळ्यात पहिले सुरुवात कधी झाली भारतामध्ये? 2007 मध्ये. सगळ्यात पहिले कोण जिंकला? भारताने. आणि 2024 मध्ये दुसऱ्यांदा जिंकला भारताने. T20 क्रिकेट वर्ल्ड कप किती वर्षानंतर होतं? 2 वर्षानंतर. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. 12th फेल हा हिंदी सिनेमा टिंब टिंब या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे. लक्षामध्ये काय विचारलंय? 12th फेल अत्यंत प्रसिद्ध चित्रपट येऊन गेलेला बघा. हा 12th फेलचा जो चित्रपट आहे, हा चित्रपट कोणाच्या जीवनावरती आहे अशा प्रकारचा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. लक्षामध्ये. तर 4 पर्याय. नंबर 1 सुवेझ हक, नंबर 2 वीरेश प्रभू, नंबर 3 विश्वास नागरे पाटील आणि नंबर 4 मनोज कुमार शर्मा. 4 पर्याय दिले मित्रांनो. 4 पर्यायापैकी अचूक पर्याय पर्याय क्रमांक 4 मनोज कुमार शर्मा यांच्या नावावर 12th फेल हा चित्रपट काढण्यात आलेला आहे. लक्षामध्ये. आता 12th फेल पिक्चर विषयी काही थोडक्यात गोष्टी जाणून घेऊया. नंबर 1 हा चित्रपट कोणी तयार केला? डायरेक्टर कोण होतं? तर डायरेक्टर होते विधू विनोद चोप्रा. विधू विनोद चोप्रा हे काय होते? या पिक्चरचे काय होते? दिग्दर्शक होते, म्हणजे डायरेक्टर होते. लक्षामध्ये कोण? विधू विनोद चोप्रा. एक. मनोज कुमार शर्मा या IPS अधिकाऱ्याची भूमिका कोणी पार पाडली? मुख्य जो अभिनेता होता, मुख्य अभिनेता, तर मुख्य अभिनेत्याचं नाव मित्रांनो विक्रांत मैसी. काय नाव त्याचं? विक्रांत मैसी यांनी मनोज कुमार शर्मा यांचा रोल केलेला आहे. 2. नंबर 3 एक पुस्तक आहे, सॉरी कादंबरी आहे. त्या कादंबरीचं नाव आहे 12th फेल. ही कादंबरी आहे. आणि कादंबरी कोणी लिहिली आहे? तर अनुराग पाठक यांनी कादंबरी लिहिली. कोण लिहिले? अनुराग पाठक यांनी 12th फेल ही कादंबरी लिहिलेली आहे. ही कादंबरी मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे. आणि त्यांच्या जीवनावर ही बायोपिक चित्रपट तयार करण्यात आलेला आहे. सध्या मनोज कुमार शर्मा हे CISF चे काय त्या ठिकाणी महासंचालक आहेत. CISF चे महासंचालक कोण आहे सध्या? मनोज कुमार शर्मा. लक्षामध्ये. तर 12th फेल हा चित्रपट मनोज कुमार शर्मा या IPS अधिकाऱ्याच्या जीवनावरती तयार करण्यात आलेला आहे. जे सर्वात प्रसिद्ध कुप्रसिद्ध जे क्षेत्र होतं
चंबलचे डाकू म्हणायचो ना आपण, त्या चंबलचे जे गाव आहे त्या चंबलच्याच गावाचे कोण आहे, मनोज कुमार शर्मा आहे. अत्यंत प्रतिकूल गरीब परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि मोठ्या कष्टाने मेहनतीने त्या ठिकाणी मित्रांनो IPS अधिकारी बनले. आलं लक्षामध्ये? तर लक्षात ठेवायचं, दिग्दर्शक विद्युनाथ चोप्रा, मुख्य अभिनेता विक्रांत सैनी, अनुराग पाठक यांची कादंबरी आहे, त्यांच्या जीवनावरती हा पिक्चर आहे. आणि सध्या मनोज कुमार शर्मा हे CISFचे महासंचालक आहेत. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. टिंब या महाराष्ट्रातील ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. आलं लक्षामध्ये? कुठे भरतो? नंबर 1 पंढरपूर, नंबर 2 पैठण, नंबर 3 त्र्यंबकेश्वर, नंबर 4 नागपूर. महाराष्ट्रामध्ये कुठल्या ठिकाणी दर 12 वर्षानंतर कुंभमेळा भरतो असा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचा अचूक पर्याय मित्रांनो पर्याय क्रमांक 3 त्र्यंबकेश्वर. काय? त्र्यंबकेश्वर. आलं लक्षामध्ये? तर बघा मित्रांनो, कुंभमेळा दर 4 वर्षांतर भरत असतो. किती वर्षांतर? दर 4 वर्षांतर भरत असतो. लक्षात ठेवायचं. मग 4 वर्षांतर कुठे भरत असतो? तर भारतामध्ये 4 ठिकाण दिले. कुठले? नंबर 1 प्रयागराज, नंबर 2 हरिद्वार, नंबर 3 उज्जैन आणि नंबर 4 नाशिक. या 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो. 12 वर्षांतर म्हणजे काय? आता उदाहरणार्थ समजा नाशिकला भरला समजा 2024 मध्ये, तर ते रोटेशन फिरत असतो. रोटेशन म्हणजे पहिले याचा नंबर, मग याचा नंबर, मग याचा नंबर, मग याचा नंबर, मग पुन्हा रिपीट, मग पुन्हा यांचा नंबर. मग साहजिक यांचा नंबर कधी? 12 वर्षांतर. 4 4 4 12 आणि पुन्हा 4. लक्ष म्हणते. तर दर 4 वर्षांतर कुंभमेळा भरतो आणि दर 12 वर्षांतर तो येत असतो. लक्षामध्ये. तर प्रयागराजला कुठे भरतो? प्रयागराज कुठे येतं? उत्तर प्रदेशमध्ये. हरिद्वार कुठे येतं? उत्तराखंडमध्ये. उज्जैन कुठे येतं? मध्य प्रदेशमध्ये. आणि नाशिक आपल्या महाराष्ट्रात. लक्षामध्ये. कुंभमेळा म्हणजे काय? याचा अर्थ होतो अमृत मेळावा. कुंभमेळ्याचा अर्थ काय? अमृत मेळावा. कुंभमेळ्याचा अर्थ होतो अमृत मेळावा. लक्षामध्ये. आता याच्यात काय अशी आख्यायिका आहे की सुरुवातीला समुद्र मंथन सुरू होतं देव आणि दानवामध्ये. त्या देव आणि दानवामध्ये ते समुद्र मंथन 12 दिवस चालू होतं. म्हणजे समुद्र मंथनातून अनेक रत्न बाहेर निघले, गौमाता निघली, अमृत निघलं, बऱ्याच काही गोष्टी निघल्या, हलाल विष निघलं. हलाल विष तर महादेवाने पिऊन घेतलं, पृथ्वीला वाचवण्याचं काम केलं त्यांनी मानव जातीला. मग याच्या नंतर अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानवामध्ये जवळपास 12 दिवस युद्ध चाललं. किती? 12 दिवस. देवांचा 1 दिवस म्हणजे मानवांचा होता 1 वर्ष. म्हणून ते 12 वर्ष पकडलेले. किती वर्ष? 12 वर्ष. तर अशा प्रकारे दर 12 वर्षांनी कुंभमेळा महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर म्हणजे नाशिकला भरतो. आणि भारतात 4 ठिकाणी भरतो. एक प्रयागराज, दुसरा हरिद्वार, तिसरा उज्जैन आणि चौथं नाशिक. लक्षामध्ये. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. पाल हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? पाल हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? अशा प्रकारचा प्रश्न आहे. 1 जळगाव, 2 नंदुरबार, 3 सातारा आणि 4 कोल्हापूर. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो जळगाव या ठिकाणी पाल हे थंड हवेचं ठिकाण आहे. कारण की जळगाव जिल्ह्याची प्रश्नपत्रिका आहे. खानदेश विभाग आहे भौगोलिक दृष्टिकोनातून आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून नाशिक विभाग आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जळगाव या जिल्ह्यामध्ये पाल हे थंड हवेचं ठिकाण आहे. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते? पहिल्या क्रमांकाचं विचारलं का? नाही. महाराष्ट्राच्या भूगोलावरती आलेला प्रश्न आहे. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर कुठले? नंबर 1 अंकाई टंकाई, नंबर 2 साल्लेर, नंबर 3 मांगीतुंगी आणि नंबर 4 कळसुबाई. कुठल्या मित्रांनो? तरी आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राच्या भूगोलाची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना या प्रश्नाचा अचूक पर्याय क्रमांक 2 साल्लेर. साल्लेर हे कितव्या क्रमांकाचं आहे? दुसऱ्या क्रमांकाचं आहे. साल्लेरची उंची किती आहे? 1567 मीटर उंच आहे. किती आहे? 1567. सर्वात मोठं महाराष्ट्राचं उंच शिखर कुठलं आहे? ते कळसुबाई. त्याची किती उंची आहे? 1646 मीटर आहे. साल्लेर कुठे येतं? नाशिक जिल्ह्यामध्ये. कुठे येतं? नाशिक जिल्ह्यामध्ये. कळसुबाई कुठे येतं? तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये. कुठे येतं? अहमदनगरमध्ये. ठीक आहे. सर्वात उंच कुठलं नंबर 1 चं? तर नंबर 1 चं कळसुबाई. नंबर 2 चं कुठलं? साल्लेर. नंबर 3 चं आहे महाबळेश्वर. सातारा जिल्ह्यात 1438 मीटरची उंची. 4 नंबरचं कुठलं आहे? तर 4 नंबरचं आपलं हरिश्चंद्रगड. त्याची उंची 1424. आणि 5व्या नंबरचं आहे नाशिक मधलं सप्तशृंगी. 1416 किलोमीटरची त्याची
उंची आहे, 1416 मीटरची उंची. लक्षात. नंबर 1 ला कळसुबाई अहमदनगर, नंबर 2 ला साल्हेर नाशिक, नंबर 3 ला महाबळेश्वर, नंबर 4 ला सप्तशृंगी नंबर 4 ला हरिश्चंद्रगड आणि नंबर 5 ला सप्तशृंगी. लक्षामध्ये नंबर 1 ला कुठं सांगितलं मी तुम्हाला, कळसुबाई, नंबर 2 ला साल्हेर, नंबर 3 ला महाबळेश्वर, नंबर 4 ला हरिश्चंद्रगड आणि नंबर 5 ला ते म्हणजे सप्तशृंगी नाशिक मधलं. ओके, चला पुढचा घेऊया मित्रांनो प्रश्न. आणि अंकाई टंकाई हे दोन्ही, अंकाई टंकाई असो किंवा मांगी तुंगी, दोन्ही नाशिक जिल्ह्यामध्येच आहे. तर आपल्या सुरुवातीचे 5 महत्वाचे उंच शिखर लक्षात ठेवायचे, बाकीचे तुम्ही विसरले तरी सुद्धा चालतील. ठीक आहे, पुढचा घेऊया. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री टिंबटिंब आहेत. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे असा प्रश्न आहे. नंबर 1 गिरीश महाजन, नंबर 2 एकनाथ खडसे, नंबर 3 गुलाबराव पाटील की नंबर 4 संजय सावकारे. या 4 पर्यायापैकी मित्रांनो अचूक पर्याय क्रमांक 3 गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्याचे काय पालकमंत्री. यासोबत हे जे गुलाबराव पाटील मित्रांनो सध्या महाराष्ट्राचे पाणी पुरवठा व स्वच्छता सुद्धा मंत्री आहेत. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रीच कोण आहे, गुलाबराव पाटील. लक्षामध्ये सध्या ते शिवसेना एकनाथ शिंदेच्या गटामध्ये आहेत आणि सध्या महाराष्ट्राचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आहेत आणि तेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आणि हाच पालकमंत्री का असतो, जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष सुद्धा असतो. जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष कोण असतो, जिल्ह्याचा पालकमंत्री. आणि जिल्हा नियोजन समितीचा सचिव कोण असतो, तर त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी. कोण असतो, त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊया. शिलाँग ही कोणत्या राज्याची राजधानी आहे. शिलाँग ही कोणत्या राज्याची राजधानी, अशा प्रकारचा प्रश्न आहे. 1 सिक्कीम, नंबर 2 हिमाचल प्रदेश, नंबर 3 मिझोराम आणि नंबर 4 मेघालय. या 4 पर्याय दिले मित्रांनो. या 4 पर्यायापैकी अचूक उत्तर कुठलं आहे ते आपलं बघायचं. आपलं माहितीये सिक्कीमची राजधानी कुठली आहे, गंगटोक. हिमाचल प्रदेशची माहिती आपल्याला शिमला. हे 2 तर कटले, आता 2 राहिले, मिझोराम आणि मेघालय. मग मिझोरामची आहे का मेघालयची आहे, तर आपलं माहितीये मिझोरामची कुठली आणि मेघालयची कुठली. तर अचूक पर्याय मित्रांनो पर्याय क्रमांक 3 त्या ठिकाणी मिझोराम या राज्याची राजधानी ती कुठली, मेघालयची. पर्याय क्रमांक 4 आहे मेघालय ही शिलाँगची राजधानी. ओके, शिलाँग ही कोणत्या राज्याची राजधानी, तर मेघालयची. कोणाची, मेघालयची. मिझोरामची राजधानी कुठली, एजवाल. मिझोरामची राजधानी कुठली, एजवाल आहे. लक्षामध्ये. तर शिलाँग या राज्याची, शिलाँग ही शिलाँग ही मेघालय या राज्याची राजधानी. कुठल्या राज्याची, मेघालयची. पर्याय क्रमांक किती आहे, 4. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, चला पुढे. 37 नंबरचा, जळगाव जिल्ह्यातील टिंबटिंब या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे. जळगाव जिल्ह्यातील टिंबटिंब या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे. 4 पर्याय दिले. नंबर 1 भुसावळ, नंबर 2 धरणगाव, नंबर 3 रावेर, नंबर 4 मुक्ताईनगर. 4 पर्यायापैकी अचूक पर्याय मित्रांनो पर्याय क्रमांक 1 भुसावळ. भुसावळ या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील औष्णिक विद्युत केंद्र. औष्णिक म्हणजे काय, याला थर्मल पॉवर सुद्धा म्हणतात. थर्मल म्हणजे का, औष्णिक. जिथे कोळशापासून वीज निर्मिती केली जात असते. कशापासून, कोळशापासून. काही ठिकाणी सागरी लाटापासून केली जात असते. काही ठिकाणी सूर्य ऊर्जा म्हणजे जे आपली सौर ऊर्जेद्वारे केली जाते. काही ठिकाणी पवन चक्कीद्वारे केली जाते. बरोबर आहे. काही जलविद्युत केली जाते. तर ही कशाद्वारे, कोळशामार्फत केली जाते. दगडी कोळशामार्फत. तेव्हा त्याला काय म्हणतात, औष्णिक. त्याला काय म्हणतात, थर्मल. लक्षामध्ये. आणि ते जळगाव जिल्ह्यातील कुठे मित्रांनो, भुसावळ या ठिकाणी. कुठले, भुसावळ. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. ठीक आहे, बघा भारतातील सर्वात जास्त पाऊस टिंबटिंब या ठिकाणी पडतो. भारतातील सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. नंबर 1 आंबोली, नंबर 2 मौसिनराम, नंबर 3 पाचगणी, नंबर 4 मुंबई. तर मित्रांनो या प्रश्नाचा अचूक उत्तर आपल्याला बघायचंय. विचारलेलं काय, भारतातील. भारतातील उत्तर काय मित्रांनो, मौसिनराम. उत्तर काय, मौसिनराम. तर मौसिनरामचे हे मित्रांनो त्या ठिकाणी मेघालय राज्यामध्ये येतात. कुठं, मेघालय राज्यामध्ये. मेघालयमध्ये गारो खासी डोंगररांगा आहे. कुठल्या आहे, गारो खासी डोंगररांगा. या गारो खासी डोंगररांगेमध्ये मौसिनराम हे ठिकाण आहे. हे फक्त भारतातीलच नाही तर जगातील सर्वात जास्त पर्जन्याचं ठिकाण आहे. जगातील नंबर 1 क्रमांकाचं. लक्षामध्ये.
आणि मेघालय राज्यामध्ये जवळपास 11,872 सेंटीमीटरचा तिथे पाऊस पडतो. किती? 11,872 पडतो. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पावसाचं ठिकाण कुठलं? आंबोली. आंबोली कुठे येतं? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. आंबोली कुठे येतं? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. तिथं 745 मीटरचा पाऊस पडतो, सॉरी 745 सेंटीमीटरचा पाऊस पडत असतो. कुठे? सिंधुदुर्गमध्ये, आंबोली ठिकाणी. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्जन्य ठिकाण विचारलं तर सांगायचं आंबोली. मात्र आपल्याला विचारलंय भारतातील, उत्तर काय सांगायचं आपल्याला? त्या ठिकाणी मॉन्सिनराम. लक्षामध्ये. चला पुढचा प्रश्न घेऊया. महाराष्ट्रातील टिंबटिंबाई शहर ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. नंबर 1 अमरावती, नंबर 2 जळगाव, नंबर 3 नागपूर, नंबर 4 परभणी. आता सोपा प्रश्न आहे, कोणी पण याचं उत्तर देईल. आपल्याला माहिती आहे नागपूरची काय प्रसिद्ध आहे? बरोबर, काय प्रसिद्ध आहे? संत्री प्रसिद्ध आहे, म्हणजेच ऑरेंज सिटी. या प्रश्नाचा अचूक पर्याय क्रमांक 3 नागपूर. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे जळगावचं काय प्रसिद्ध आहे? तर जळगावची केळी प्रसिद्ध आहे. परभणीमध्ये आपल्या त्या ठिकाणी सोयाबीन आहे. परभणीमध्ये ज्वारी, बाजरीचं क्षेत्र मोठं आहे. अमरावतीमध्ये मात्र कापूस आहे. लक्षामध्ये. ते अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 नागपूर. चला पुढे. विम्बल्डन ही स्पर्धा कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? कुठली? विम्बल्डन. 1 बॅडमिंटन, 2 टेनिस, 3 क्रिकेट आणि 4 हॉकी. 4 पर्याय दिले मित्रांनो. 4 पैकी पर्याय क्रमांक आहे 2. पर्याय क्रमांक 2. लक्षामध्ये. तर पर्याय क्रमांक 2 आहे. विम्बल्डन ही जी स्पर्धा आहे, विम्बल्डन स्पर्धा आपलं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ही स्पर्धा टेनिस या खेळाशी संबंधित आहे. कशी संदर्भात आहे? टेनिस या खेळाशी संबंधित आहे. लक्षामध्ये. तर मित्रांनो, हे जे आहे जी झाली विम्बल्डन स्पर्धा, या विम्बल्डन स्पर्धेचा या वर्षीचा जो विजेता आहे, तो महत्वाचा विजेता आहे. त्याचं नाव आहे त्या ठिकाणी अल्काराज, कार्लोस अल्काराज. कार्लोस अल्काराज हा या वर्षीच्या विम्बल्डन स्पर्धेचा विजेता आहे. तो स्पेनिश आहे. कुठल्या देशात आहे? स्पेनचा आहे. लक्षामध्ये. आणि नोवाक जोकोविच याचा त्यांनी पराभव केला. कोणाचा? नोवाक जोकोविचचा. ठीक आहे. विम्बल्डन स्पर्धा काय? इंग्लंडमध्ये विम्बल्डन नावाचा परिसर आहे. या विम्बल्डन क्लब मार्फत विम्बल्डन ही टेनिसची आंतरराष्ट्रीय पातळीवरची सगळ्यात प्रतिष्ठित स्पर्धा आयोजित केली जात असते. लक्षामध्ये. 1 नंबर 2 ही जी स्पर्धा आहे महिला एकेरी आणि पुरुष एकेरी अशा पद्धतीने खेळली जात असते. घास लॉन वरती स्पर्धा खेळली जात असते. टेनिस स्पर्धा 2. आणि कार्लोस अल्काराज हा स्पेनिशचा आहे. हा या वर्षीचा विम्बल्डन स्पर्धेचा पुरुष एकेरीचा विजेता आहे. ओके. चला पुढचं घेऊया. महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री टिंबटिंब हे आहेत. 1 अनिल देशमुख, 2 चंद्रकांत पाटील, 3 अजित पवार आणि 4 देवेंद्र फडणवीस. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सोपा प्रश्न विचारलाय. सध्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस. हे महाराष्ट्राचे गृहमंत्री सुद्धा आहे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुद्धा आहे. लक्षामध्ये. देवेंद्र फडणवीस कोण आहे? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पण आहे आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री सुद्धा आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. खालीलपैकी कोणत्या फळातून मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी, क जीवनसत्व मिळते? 1 केळी, 2 आवळा, 3 आंबा, 4 पपई. या 4 पर्यायापैकी सुद्धा मित्रांनो सोपं आहे. पर्याय क्रमांक 2 आवळ्यामधून आपल्याला व्हिटॅमिन सी मिळतं. कशामधून? आवळ्यामधून. जे आंबट पदार्थ आहे जसं की आवळा असेल, लिंबू असेल, याच्यामधून व्हिटॅमिन सी मिळत असतं. काय मिळत असतं? व्हिटॅमिन सी. तर आवळ्यामधून काय मिळत असतं? व्हिटॅमिन सी, क जीवनसत्व मिळते. अचूक पर्याय क्रमांक 2 आवळा. ठीक आहे. पुढे. अॅनाफिलिस डासाची मादी चावल्यामुळे टिंबटिंब हा रोग होतो. अॅनाफिलिस. 1 मलेरिया, 2 क्षयरोग, 3 हत्तीपाय, 4 मेंदूज्वर. अचूक पर्याय क्रमांक 1 मलेरिया होतो. ठीक आहे. पुढे. टिंबटिंब हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. टिंबटिंब हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट डे. नंबर 1 जुलै, नंबर 2 17 ऑक्टोबर, नंबर 3 5 जून, नंबर 4 10 मे. 4 पर्याय दिलेले मित्रांनो. दिनविशेषची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना या प्रश्नाचं अचूक उत्तर माहिती. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 5 जून. 5 जून आपला जागतिक किंवा विश्व पर्यावरण दिवस आहे. 1972 मध्ये. कधी? 1972 मध्ये
त्या ठिकाणी युनो मार्फत, कोणामार्फत? युनो मार्फत आंतरराष्ट्रीय पातळीवरती आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषद बोलवण्यात आली स्टॉकहोममध्ये. 1972 मध्ये त्या ठिकाणी युनो मार्फत स्टॉकहोमला विश्व पर्यावरण परिषद बोलवण्यात आली आणि त्याच परिषदेमध्ये ठरलं 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा करता आणि 1974 पासून त्या ठिकाणी 5 जून हा काय करतो आपण? जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा करत असतो. किती? 5 जून. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांना म्हटलं जाते. किती सोपा प्रश्न आला हो. मग तुम्ही म्हणत असाल अशाच प्रकारचे प्रश्न आले पाहिजे म्हणजे माझे पटकन पोलीस भरतीत काम झालं पाहिजे. पण सगळ्यात तसे प्रश्न येतील का? अजिबात नाही. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांना म्हटलं जाते. 1 सरदार वल्लभभाई पटेल, नंबर 2 महात्मा गांधी, नंबर 3 पंडित नेहरू, नंबर 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर सर्वांना माहिती आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आलं लक्षामध्ये? मग सरदार वल्लभभाई पटेल कोण आहे? तर भारतीय संस्थान एकत्रीकरणाचे जनक आहे. संस्थान एकत्रीकरणाचे जनक कोण आहेत त्या ठिकाणी? सरदार वल्लभभाई पटेल. पंडित नेहरू कोण आहे? भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार आहे. पंडित नेहरू कोण आहे? भारताच्या परराष्ट्र धोरण म्हणजे भारताचा जो परराष्ट्र विभाग आहे त्याचे शिल्पकार कोण आहे? पंडित नेहरू आहे. असं विचारलं तर लक्षात ठेवायचं. आणि महात्मा गांधी काय? तर भारतातली पंचायत राज कॉन्सेप्ट कोणाची? महात्मा गांधीची. भारतातली पंचायत राज कॉन्सेप्ट कोणाचे? महात्मा गांधीचे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते शिल्पकार आहेत. स्कल्पचर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन विच इज द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. पुढे भारताचे गान कोकिळा म्हणून टिंबटिंब यांना ओळखले जाते. गान कोकिळा. नंबर 1 लता मंगेशकर, नंबर 2 किशोरी आमोणकर, नंबर 3 कविता कृष्णमूर्ती, नंबर 4 नेहा कक्कर. 4 पर्याय मित्रांनो. 4 पर्यायापैकी सगळ्यांना माहिती आहे हा सुद्धा अत्यंत सोपा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 लता मंगेशकर हे काय? भारताच्या गान कोकिळा आहेत. कोण आहे? लता मंगेशकर. जर आपला विचारलं असतं फक्त कोकिळ्या, जर फक्त कोकिळ्या विचारले असते तर उत्तर काय दिलं असतं? सरोजिनी नायडू. भारताची कोकिळ्या जर विचारले असते तर सरोजिनी नायडू. आणि सरोजिनी नायडू यांना कोकिळ्या हा जो किताब दिलेला आहे हा कोण दिला? तर महात्मा गांधी दिला. लक्षामध्ये. आणि गान कोकिळ्या कोण आहे? लता मंगेशकर आहे. ओके. चला पुढचा प्रश्न घेऊया. महाराष्ट्रातील टिंबटिंब या प्रसिद्ध कवींना कुसुमाग्रज म्हणून सुद्धा ओळखले जाते. लक्षामध्ये काय सांगितलेलं आहे? महाराष्ट्रातील टिंबटिंब या प्रसिद्ध कवींना त्या ठिकाणी महाराष्ट्राचे कुसुमाग्रज म्हणून सुद्धा ओळखले जाते. अशा प्रकारचा तो प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. तर मित्रांनो याचे पर्याय आपल्या समोर दिला. 1 भा. तांबे, 2 मंगेश पाडगावकर, नंबर वि.वा. शिरवाडकर, नंबर 4 नादू महानोर. 4 पर्यायपैकी अचूक पर्याय क्रमांक 3 वि.वा. शिरवाडकर यांनाच आपण कुसुमाग्रज म्हणत असतो. कोणाला? वि.वा. शिरवाडकर यांना. ठीक आहे. वि.वा. शिरवाडकर यांचं पूर्ण नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर. काय नाव आहे? विष्णू वामन शिरवाडकर. त्यांचा जो जन्मदिवस आहे 27 फेब्रुवारी. कुठला आहे? 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरा करतो. काय म्हणून साजरा करतो? मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करतो. 27 फेब्रुवारी कोणाचा? तर विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रजांचा. मग कुसुमाग्रज यांना नाव कसं पडलं? इंटरेस्टिंग स्टोरी आहे. कुसुमाग्रज म्हणजे शिरवाडकर हे जवळपास त्यांनी ते 6 भाऊ आणि 1 बहीण होती. 6 भाऊ आणि 1च बहीण. आणि त्यांच्या लहान्या बहिणीचं नाव होतं कुसुम. काय नाव होतं लहान्या बहिणीचं नाव? कुसुम. आणि ती कुसुम सगळ्या भावामध्ये लाडकी होती. आणि अग्रज म्हणजे काय? तर अग्रज मराठी अग्रजचा अर्थ होता थोरले, मोठे. लक्षामध्ये. मग कुसुमाग्रज म्हणजे काय? कुसुमचा मोठा भाऊ म्हणजेच कोण? वि.वा. शिरवाडकर. मोठा भाऊ म्हणजे कोण? अग्रज. लक्षामध्ये. मोठ्या भावाला काय म्हणतात मराठीमध्ये? अग्रज. मग कुसुमाग्रज म्हणजे कुसुमचा मोठा भाऊ म्हणजेच कुसुमाग्रज. तर त्यांच्या लहान्या बहिणीचं नाव होतं कुसुम. तर त्यांच्या मोठ्या बहिणीला लहान्या बहिणीला लाडाने त्यांचं नाव लक्षात राहावं म्हणून त्यांनी स्वतःचं नामही दान हे कुसुमाग्रज केलेलं आहे. तर कुसुम ही त्यांची लहान बहीण होती आणि अग्रज म्हणजे थोरले मोठे. ठीक आहे. चला 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन आहे त्यांचा जन्मदिवस आणि त्यांना आपण कुसुमाग्रज असं म्हणतो. ठीक आहे. पुढे यासोबत लक्षात ठेवायचं विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज हे दुसरे मराठी साहित्यिक आहेत ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. लक्षामध्ये. दुसरे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे मराठी साहित्यिक कोण? तर विष्णू वामन शिरवाडकर. पहिले साहित्य कोण? तर वि.स. खांडेकर.
वि स खांडेकर यांची कादंबरी ययाती नावाची, कुठल्या नावाची? ययाती. या ययाती कादंबरीसाठी त्यांना पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालाय मराठी साहित्य क्षेत्रातला, आणि दुसऱ्या मराठीतला साहित्यिकला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी व्यक्ती आहे वि.वा. शिरवाडकर. ठीक आहे, पुढचा. टिंबटिंब या शास्त्रज्ञाला भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. एक विक्रम साराभाई, दोन वसंत गोवारीकर, नंबर 3 रघुनाथ माशेलकर, नंबर 4 डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. 4 पर्याय मित्रांनो. या प्रश्नात सुद्धा अत्यंत सोपा आहे, कोणी याचं सहज उत्तर देऊ शकतो. आपल्याला माहिती आहे या प्रश्नात सुद्धा अचूक पर्याय, पर्याय क्रमांक 4, तो म्हणजे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. लक्षामध्ये यांनाच काय म्हणतात? भारताचे मिसाईल मॅन म्हणलं जातं. त्यांच्या 3-4 गोष्टी सांगतो महत्वाच्या, लक्षात घ्या, जे पेपरला बऱ्याच वेळेस विचारलाय. सगळ्यात पहिली काय? नंबर 1, 2002 ते 2007 या दरम्यान ते भारताचे काय होते? राष्ट्रपती. 1. दुसरा मुद्दा काय? तर दुसरा मुद्दा, त्यांचं एक प्रसिद्ध पुस्तक आहे जे नेहमी विचारलं जातं, त्या पुस्तकाचं नाव आहे अग्निपंख. पुस्तकाचं नाव काय? अग्निपंख. 2. आणि नंबर 3, 1998 मध्ये भारताने जी अणु चाचणी घेतलेली पोखरणमध्ये, कुठे घेतलेली? पोखरणला. काय घेतलेली? अणु चाचणी. तर ती अणु चाचणी घेण्यामध्ये सुद्धा महत्वाची जी भूमिका होती ती सुद्धा कोणाची होती? डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचीच होती. ठीक आहे, तर एपीजे अब्दुल कलाम यांनाच आपण काय म्हणतो? मिसाईल मॅन म्हणतो. ठीक आहे, पुढचा. टिंबटिंब हे मंत्री जळगाव जिल्ह्यातील नाहीत. टिंबटिंब हे मंत्री जळगाव जिल्ह्यातील नाही. जळगाव जिल्ह्यातील कोण मंत्री नाही ते विचारले. नंबर 1 गिरीश महाजन, नंबर 2 राधाकृष्ण विखे पाटील, नंबर 3 गुलाबराव पाटील, आणि नंबर 4 अनिल भाईदास पाटील. 4 पर्याय मित्रांनो. 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक 2 आहे राधाकृष्ण विखे पाटील, हे जळगाव जिल्ह्यातील नाही. राधाकृष्ण विखे पाटील कुठे? तर ते राहाता या तालुक्याचे, म्हणजे प्रसिद्ध शिर्डीचे आहेत. शिर्डी माहिती आपल्याला अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं. तर अहमदनगर जिल्ह्यामधला शिर्डी जे आहे, राहाता जो तालुका आहे, या राहाता विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील. आणि हे राधाकृष्ण विखे पाटील सध्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री. कोण आहे? महसूल मंत्री. गिरीश महाजन कोण आहे? तर गिरीश महाजन जळगाव जिल्ह्यातील जामनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे आणि महाराष्ट्राचे ग्रामीण विकास मंत्री. कोण? काय? ग्रामीण विकास मंत्री. आणि गुलाबराव पाटील जो माहिती जळगावचे, आणि ते पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री. अचूक उत्तर आहे, अचूक उत्तर 2, राधाकृष्ण विखे पाटील हे जळगाव जिल्ह्यातील नाही. ते कुठले? अहमदनगर जिल्ह्याचे. ठीक आहे, पुढे चला. शेवटचा प्रश्न आपला. टिंबटिंब या भारतीय कर्णधाराने कोणती विश्वस्तरीय क्रिकेट स्पर्धा जिंकलेली नाही? शेवटचा प्रश्न सुद्धा क्रिकेटर चाललाय. टिंबटिंब या भारतीय कर्णधाराने म्हणजे कॅप्टनने कोणती विश्वस्तरीय म्हणजे वर्ल्ड चॅम्पियन क्रिकेट स्पर्धा जिंकलेली नाही? कुठलाही क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकलेला नाही असा कोण कॅप्टन भारताचा? 1 विराट कोहली, नंबर 2 रोहित शर्मा, नंबर 3 कपिल देव, नंबर 4 महेंद्रसिंग धोनी. 4 पर्याय मित्रांनो. या 4 पर्यायापैकी अचूक उत्तर, उत्तर क्रमांक 1 विराट कोहली. विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली कॅप्टन असताना, कर्णधार असताना भारताने कुठलेही ग्लोबल वर्ल्ड कप क्रिकेटचा जिंकलेला नाही. बॅट्समन म्हणून अतिशय उत्तम छान कामगिरी, आवडते सगळ्यांचे, मात्र त्यांनी कुठलाही वर्ल्ड कप जिंकून दिला त्यांचा रोल नाही किंवा त्यांनी जिंकलेला नाही. मग कोणी जिंकलेला आहे? तर रोहित शर्माने जिंकलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे 2024 चा जो क्रिकेट T20 वर्ल्ड कप आहे हा रोहित शर्मा कॅप्टन असताना जिंकलेला आहे. महेंद्रसिंग धोनीने काय जिंकलेला? तर 2011 चा आपण आयसीसीचा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. आणि कपिल देवने 1983 चा वर्ल्ड कप भारताला जिंकून दिलेला आहे. 2011चा वर्ल्ड कप कोणी जिंकला? महेंद्रसिंग धोनीने. 1983 कोण जिंकला? कपिल देवने. आणि रोहित शर्माने आता 2024 चा T20 चा वर्ल्ड कप क्रिकेटचा, परंतु विराट कोहलीने कुठलाही वर्ल्ड कप जिंकून दिलेला नाही. लक्षामध्ये. तर मित्रांनो अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 विराट कोहली. ठीक आहे. तर आज मित्रांनो आपण जळगाव जिल्ह्यातल्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेतले सामान्यांचे सर्व प्रश्न, त्याचे उत्तर आणि त्याचं विश्लेषण सुद्धा बघितलेले. ज्यांचे पोलीस भरतीचे पेपर बाकी आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं सेशन राहणार आहे. त्यांनी काळजीपूर्वक हे सेशन ऐकावं, लक्षात ठेवा आणि नोट्स काढवा. उरलेल्या ज्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका आहे त्याचे सामान्यांचे जे प्रश्न आहे त्याचे उत्तर आणि त्याचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर उद्या आपण देण्याचा प्रयत्न करू. आजच्यासाठी एवढंच. भेटूया उद्या पुढच्या नवीन पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेसहित. तोपर्यंत जय हिंद.